डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मावशी पेठ नियोजित इमारत सन्माननीय इंजिनियर सोमेश देटके आणि आर्किटेक्ट मनाली देटके यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई खनिकर्म आणि पर्यटन मंत्री समाज कल्याण आणि विभागाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांच्या प्रयत्नातून शिवाय कोयना भूकंप निधीच्या याच्यातून ही इमारतीचं काम सुरू आहे आणि या निमित्तानं सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते इकडे बघा सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रजी जाधव आणि धम्ममित्र दोघेही आहेत, जाधव साहेब आणि धम्ममित्र प्रकाश कांबळे तात्या कांबळे या ठिकाणी आहेत आणि पाटील पोलीस पाटील आणि डावरी गावचे पाटील आहेत. तर आपण जाधवजींच्या बोलणार आहोत. जाधवजी जय भीम. सन्माननीय या ठिकाणी जाधव साहेब आहेत आणि तात्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं मावशी पेठ या ठिकाणी पाटणच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. तर आपण या निमित्तानं एक दोन शब्द बोलावेत की ही इमारत पूर्वीच्या काळात 1963-65ला निर्माण झाली. त्यानंतर इमारत जागा उपलब्ध 63-65च्या आसपास झाली. म्हणजे आपला कोयनाचा भूकंप 11 डिसेंबर 1967ला झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कोयनामाय परिसरात तो भूकंप होता. कित्येक लोकांना लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी घरंसुद्धा दिलेली होती. आजही त्याचा पत्रा चांगल्या सुस्थितीत आहे. त्यावेळेला मंत्री महोदय तालुक्यात चांगलं असं काम केलं. नंतर दरम्यानच्या काळात 1980 ते 85 या दरम्यान सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर दादांनीसुद्धा या पंचायत समितीमार्फत व्हिडिओच्या मार्फत इथं इमारत झाली. लोकवर्गणीतून जनतेनंसुद्धा इथं खोल्या निर्माण केल्या आणि अशा पद्धतीचं हे स्मारक 85मध्ये निर्माण झालं. साधारणपणे 82, 83, 85च्या काळात थोडंसं विलंब झाला. नंतर आता हे नियोजित जे स्मारक आहे इमारत ते इथं सुरू आहे. तर या निमित्तानं तुम्ही सांगा की ही पूर्वीच्या काळातली इमारत आणि आता नव्यानं आज स्लॅब आहे आणि मोठा असा स्लॅब इकडं सुरू आहे. 2.5-3 गुंठ्यामध्ये असणारं हे काम कराड चिपळूण रोडवर असणारी ही इमारत. तर बोला आपण या संदर्भानं, तुम्ही अनुभवी कार्यकर्ते आहात, पाटणमध्ये तुम्ही निवास असतो, तात्यांचा असतो, तर बोला या संदर्भानं काय तुम्ही मनोगत व्यक्त कराल. आता RCC स्लॅब सुरू आहे, कशा अपेक्षा आहेत तुमच्या? जेवढं धन्यवाद मानावे तेवढं कमीच आहे. हां देसाई साहेबांनी आता पूर्वीपेक्षा आणखी सुडवलं कसं दिसेल आणि इथं ही वास्तू निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. तमाम बहुजन आणि बौद्ध समाजाच्या सामाजिक मला दिलेलं आहे. त्या अनुषंगानं खरोखर आम्ही साहेबांचं अनुमोदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम होतात, त्रिरत्न बौद्ध महासंघाचेही कार्यक्रम होतात, वेगवेगळे शिबिरं होतात, जयंती होते, वेगवेगळे कार्यक्रम होतात, स्मृतिदिन होतात, मिटिंगी तालुक्याच्या वतीनं. एखाद्याला समजा तालुक्याच्या गाडी चुकली तर इथं निवासाची सोयीसुद्धा पूर्वीच्या काळात होती, परंतु आत्ता चांगल्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करत आहात. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ही इमारत होत असताना एक दर्जेदार क्वालिटीची इमारत होत आहे आणि वेगानं काम सुरू आहे. अगदी प्रत्येक बाबी कुठेही समाजाच्या नडू नये त्या अनुषंगानं साहेबांनी काम इथं या ठिकाणी केलेलं आहे. पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे सर्वसामान्यांचे पालक झालेले आहेत आणि हा निधी इथं कोयना भूकंप निधीतून हे काम सुरू आहे, बरोबर. मग या संदर्भात आता पुढं कसे तुम्ही या इमारतीचा वापर करणार आहात, आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं की यामध्ये तुम्ही कोणते कार्यक्रम घेणार आहात, कशा पद्धतीचं इथं सामाजिक काम तुमचं चालणार आहे, समाजाच्या विकासाचं, मानवाच्या विकासाचं जे बाबी विकासाचे आहेत त्याच्या अनुषंगानं इथं जे कार्यक्रम होणार आहे. बरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं असतील, धम्मवर्ग असतील, मेडिटेशन असेल, माणूस घडवण्याचं असेल, आणि वाचनालय प्राधान्यक्रमानं इथं पूर्वी सुरू आहे नाही का, वाचनालय असणार. म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे विविध कार्यक्रम, सर्व धम्म संघटनांचे कार्यक्रम इथं होणार. असा कोणी एखादा संघटना नाही आहे, तमाम
पाटण तालुक्यातील बौद्ध समाजाचे इमारतीचं हे काम सुरू आहे. तर या कामासाठी तुम्हाला हार्दिक खूप खूप शुभेच्छा. जाधवसाहेब आपला बहुमोल वेळ तर बोलताय बहुमोल वेळ देऊन आपण मनोगत इथं व्यक्त केलं. धन्यवाद. जय भीम. तर आता आपण प्रत्यक्ष काम हे बघणार आहोत कशा पद्धतीचा हा स्लॅब सुरू आहे. 2 प्रकारचे इकडे क्रेन लावलेले आहेत आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. तर आता आपण बघूया. आलो